कॉग्निशन या चॅप्टरमधला सेन्स ऑर्गन्स पर्यंत डिटेल स्टडी केले. त्याच्यामध्ये 2 सेन्स ऑर्गन्स आपण डिटेलमध्ये स्टडी केले, एक आय आणि दुसरा इयर. आयचं स्ट्रक्चर बघितलं, फंक्शन बघितलं आणि मेकॅनिझम सुद्धा आपण बघितलं. तसंच इयरचं सुद्धा स्ट्रक्चर बघितलं, फंक्शन बघितलं, मेकॅनिझम ऑफ हिअरिंग अँड बॅलन्स या दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. देन वी विल थिंक ऑफ द नेक्स्ट सम aspects of the what we can say pathological or clinical aspects of the nervous system, and then we will move towards the another kind of a communication, that is a chemical communication. Those are the nervous system disorders. What are the disorders? Disorder म्हणजे काय? Malfunctioning of the organ is nothing but the disorder. Malfunctioning or misfunctioning of the organ is nothing but the disorder. कुठल्याही प्रकारच्या एखाद्या ऑर्गननं जर त्याचं काम व्यवस्थित पार पाडलं नाही की त्या कंडिशनला काय म्हणायचं? डिसऑर्डर असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण काही बाकीच्या आता आपल्याला शिकायचं त्या सोडून वेगळ्या डिसऑर्डरचं बघितलं. काय? नाईट ब्लाइंडनेस इज अ डिसऑर्डर, बरोबर ना? नाईट ब्लाइंडनेस ही डिसऑर्डर आहे, कारण डोळा त्याचं फंक्शन व्यवस्थित करत नाही म्हणून ती डिसऑर्डर असते, बरोबर? किडनी त्याचं फंक्शन परफॉर्म करू शकत नाही, दॅट इज डिसऑर्डर. कारण काय? बिकॉज ऑफ मेनी डिफरंट रिझन्स इट interfers, many different kinds of the reasons which are involved in the interference of the functional aspects of an organ, and that functional aspects of the organ if get changed, that condition is nothing but the disorder. म्हणून सिंपल एका वर्ड मध्ये एका सेंटेन्स मध्ये डिसऑर्डर कशी अंडरस्टँड करायची? माल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गन और टिश्यू इज नथिंग बट द डिसऑर्डर. और इट कॅन बी ऑफ अ सेल, एखाद्या सेलची इफ इट इज सिंगल सेल इन्वॉल्व्ड इन द performing particular kind of function, at that time disorder can be of a single cell as well. एखाद्या सेलची सुद्धा डिसऑर्डर असू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, when we talk about the gonads are responsible for the formation of the gametes, and there are single cells. If these cells are producing large number of gonads and that cell undergoes a malfunctioning, it produces gametes, but that gametes are not in proper function, then that can be the disorder. म्हणजे इनफर्टिलिटी इज अ डिसऑर्डर, बरोबर ना? इनफर्टिलिटी सुद्धा काय? डिसऑर्डर. मग ती एका सेल पासून होऊ शकते किंवा अनेक सेल पासून होऊ शकते, दॅट डझंट मॅटर. टिश्यू, ऑर्गन, आपण ऑर्गन लेवलला बघतोय सगळं, म्हणून मी माल फंक्शन ऑफ द एनी काइंड ऑफ ऑर्गन इज नथिंग बट द डिसऑर्डर. और इन a change or inappropriateness of any kind of a function of a body is nothing but the disorder. कुठल्याही बॉडीचं जरी फंक्शन असेल ते जर व्यवस्थित पार नाही पडलं तर त्याला आपण डिसऑर्डर असं म्हणू शकतो. त्याला कारण काहीही असेल, दॅट डझंट मॅटर. सो वी विल बी टॉकिंग टुडे अबाउट नर्वस सिस्टीम डिसऑर्डर्स. आता आपण नर्वस सिस्टीम बघितली, त्या नर्वस सिस्टीमच्या काही डिसऑर्डर्स असतात त्या आपण जराशा बघणार आहोत. त्याच्यातली पहिली आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. Psychological disorders. Actually, the first question comes in mind when I look into the book or the syllabus you have for your study. At that time, I wonder many times why this kind of diseases are in the syllabus for the study. There are some reasons. त्याला काही कारण आहे की हे डिसीज तुम्हाला का स्टडीसाठी आले, ऍडव्हान्स स्टडीसाठी असायला पाहिजे, पण ह्या सिलेबस मध्ये काय? बिकॉज देयर इज अ इन्क्रीज इन द सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स डे बाय डे इन द सोसायटी. सोसायटीमध्ये याची वाढ सतत होत चाललेली आहे, लक्षात ठेवायचं. बिकॉज ऑफ मेनी रिझन्स, वेगवेगळी कारण आहेत. साधा सिंपल मोबाईल आहे, मोबाईल इज ऑल्सो कॉजिंग सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. कॅन यू लिव्ह विदाउट मोबाईल for a day? Just imagine. Can't. That is a psychological disorder. असं आपल्याला सांगता येईल. मग हे काय? It is a mental disorder, mental condition.
It is also called as a mental disorders. In this case, what happens? Brain is swinging its modes. वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स आहेत, ते आपल्याला स्विंग झालेले बघायला मिळतात. चेंजेस इन मूड ऑफ अ पर्सन. याच्यात सतत मूड चेंज होतात. काही एका वेळेस आपल्याला एखादं वाटेल, दुसऱ्या वेळेस ते वाटणार. कंटिन्युअस अफेक्शन आपलं राहतं. व्हॉट मेक्स अ डिफरन्स इन विनर्स अँड लुजर्स? फार महत्वाचं बरं का. ज्या वेळेस आपण कुठलीही लोक बघतो जी जिंकतात, ते कमिटेड असतात. कमिटेड म्हणजे ते काम दररोज करणार म्हणजे करणार. दे विल नॉट चेंज देअर मूड्स अकॉर्डिंग टू द टाइम. वेळ बदलली की त्यांचे मूड चेंज होतात, असं कधीही होत नाही. बघा, तुम्ही जर कंटिन्युअसली दररोज जर 3 तास फक्त अभ्यास केला ना, भरपूर अभ्यास करतो, पण आपण करतो का? वी चेंजेस आवर मूड. काय होतं? आज कंटाळा आला, आज आळस आला, वगैरे वगैरे. ठीक आहे? दॅट इज ऑल्सो अ केस. दॅट मे बी अ माइल्ड वन. आय डू नॉट से दीज आर ऑल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, बट इट डज हॅपन टू आवर बॉडी दॅट टुडे आय डू नॉट फील टू डू वर्क दिस काइंड ऑफ वर्क और टू परफॉर्म दिस काइंड ऑफ वर्क. मला आज हे करायचं नाही असं वाटतं. सकाळी व्यायाम करायला जाणारी मुलं, काही मुलं असतात बघा, ग्राउंडवरती जर बघितलं ना, कधी गेला असाल तर, काही मुलं ती दररोज त्याच वेळेस आलेली बघा. दोज आर द कमिटेड. अफेक्शन किती असतं कोणीही असू द्या. कितीतरी उदाहरण तुम्हाला बघायला मिळतील. आता आपल्या भारतामधलं एक ऑलिम्पिक मधलं उदाहरण आहे, भालाफेक मधलं. ठीक आहे? किती कमिटेड आहे माणूस. त्याला काय माहिती? कुणाला माहित नव्हता. एकदा गोल्ड मेडल मिळालं की नंतर माहित झालं. म्हणजे असे कितीतरी लोक आहेत की कमिटेड असतात, दररोज काम करत असतात, सतत काम करत असतात. त्यांना काही टेन्शन येत नाही, थकवा सुद्धा येत नाही. टायर्डनेस इज अ मेंटल. रिमेंबर, टायर्डनेस इज अ मेंटल. टायर्डनेस हा मेंटल असतो. दररोज कंटिन्युअसली वर्क करू शकता का तुम्ही? देन यू आर हेल्थी. बिकॉज रेस्ट इज नीडेड फॉर द बॉडी. ऑलवेज रेस्ट इज नीडेड. बट हाऊ मच रेस्ट वी डू नीड? किती रेस्ट पाहिजे? आणि रेस्ट म्हणजे काय? दॅट इज ऑल्सो अगेन क्वेश्चन. फक्त झोपलं म्हणजे रेस्ट नाही, लक्षात ठेवा. पडलं म्हणजे, बेडवरती पडला म्हणजे रेस्ट नाही. तुम्हाला पडल्यानंतर डोळे झाकले पाहिजे, एकदम शांत सगळे आवरून झाले पाहिजे. त्याला आपण रेस्ट म्हणतो. रेस्ट ऍक्च्युअली म्हणायचं, स्लीप असं म्हणायचं. बरेच जण झोपलेले असतात पण ऍक्च्युअली झोपलेले नसतात. सायकोलॉजिकली दे आर नॉट स्लेप्ट बिकॉज दे आर जस्ट फिजिकली स्लीपिंग, बट सायकोलॉजिकली दे आर ऍक्टिव्ह मेनी टाइम्स. आणि मग म्हणतात मला झोपच लागत नाही. वाय? यू आर सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड. and there are many reasons. So think in the focused way. At that time you will get a sleep very good, and when you get a very good sleep at that time you can confidently say that I am not a psychological person, I am a very normal person. त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं की जी माणसं झोपल्या झोपल्या म्हणजे आडवं पडल्या पडल्या झोपी जातात आणि शांत झोपी जातात, त्यांना आसपासचं भान राहत नाही, त्यावेळेस ती माणसं खरी सायकोलॉजिकली नॉर्मल असतात असं माझं मत आहे. ठीक आहे? बाकीचे डॉक्टरचं वगैरे सगळं वेगवेगळं मत त्यांनी मेन्शन केलं असेल, क्लिनिकल सिम्पटम्स वगैरे त्यांनी मेन्शन केलेले असतील तर ते वेगळे. पण आपण स्वतःला असेस कसं करायचं? जर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल आणि सतत करावीशी वाटत असेल, यू आर नॉर्मल. बिकॉज यू आर नॉट चेंजिंग युअर मूड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. म्हणजे आता हे पुस्तक घेतलं आणि लगेचच दुसरं पुस्तक घेतलं, यू आर नॉट चेंजिंग युअर मूड. एक पुस्तक घेतलं की ते वाचलं पाहिजे. तुम्हाला जे वाचायचं आज ठरवायचं की आय हॅव टू डू दिस काइंड ऑफ वर्क. इट इज नॉट नीडेड दॅट एव्हरी डे यू हॅव टू डू सेम वर्क, बट यू कॅन डू द वर्क यू हॅव डिसाइडेड. जे काम तुम्ही ठरवून घेतलेलं आहे ते काम तुम्ही करू शकता. अँड दॅट इज नथिंग बट द नॉर्मल सायकोलॉजी. इफ इट इज चेंजिंग ॲट दॅट टाइम, दॅट अंडरगोज अ चेंजेस इन द मूड्स. बरोबर? मूड कधी चेंज होतात? देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. वी कॅन मेक अ बिग लिस्ट. आपल्याला बिग लिस्ट तयार करता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल ऑटिझम. लक्षात ठेवायचं, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. याच्यात मूड चेंज मध्ये सुद्धा वेगळे असतात.
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. या डिसऑर्डर मध्ये काय होतं की these are very slow persons. It is a inborn disorder actually. Inborn. जरा थोडंसं यांच्यामध्ये काय असतं की their nervous system is not working properly and therefore they can't focus on the single work. याला मंद बुद्धी असं म्हटलं तरी चालेल. मंद बुद्धी एकदम शांत मुलं असतात बघा, मतिमंद मुलं असतात ना, त्यांना त्यांच्यामध्ये आपल्याला ऑटिझमचा प्रकार असलेला बघायला मिळतो. देन if you are undergoing through the depression, लक्षात ठेवा, depression, then you are psychologically disturbed. That is a mental disorder. Depression is a mental disorder. म्हणजे मी हे करूच शकत नाही, भीती वाटते, सतत भीती वाटणे, मनाला भीती वाटणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मला परीक्षेत मार्क मिळतील की नाही त्याचा विचार परीक्षा दिल्यानंतर करायचा. त्याच्या अगोदर काय करणं गरजेचं आहे, what to do for getting more marks. You have to do that. You don't think of the goal or achievements. म्हणून तर आपल्याला माहिती आहे वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो की काम करा, फळाची अपेक्षा करू नका. हे का, तर आपल्याला काय होतं, डिप्रेशन येतं की फळाची अपेक्षा जर केली तर कामाचं काय व्हायचं, कामच होणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं डिप्रेशन मध्ये काय झालं पाहिजे. आता ह्या कंडिशन्स तुमच्या वयामध्ये जास्त येतात, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची, कोणीतरी वडिलांनी सांगितलेलं असतं एवढी मार्क मिळालीच पाहिजे, कोणीतरी नातेवाईक असतात, त्या नातेवाईकांमधला कोणीतरी आपल्या पुढच्या वर्गामध्ये असतो आणि त्याला जास्त मार्क मिळाले असतात, चुकून असं चुकून करायचं. असं काही सगळे सर्रास नसतं, पण कधी कधी असं झालेलं असतं आणि त्याचं ओझं आपल्या डोक्यावर असतं. असं ओझं कधीच ठेवायचं. अशा वेळेस पालकांना जरी स्पष्ट सांगितलं की बाबा मला हे चालणार नाही, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो, अँड यू हॅव टू डू युअर बेस्ट अँड देन यू आर बेस्ट. नाही तर दुसरा करतोय म्हणून मी केलं पाहिजे आणि मला एवढं मिळालं पाहिजे. दॅट इज अनदर काइंड ऑफ व्हॉट वी कॅन से स्टेट ऑफ माइंड. बट यू हॅव टू डू युअर बेस्ट, देन यू कॅन गो बियॉन्ड दॅट एक्सपेक्टेशन्स as well. त्यांची जे एक्सपेक्टेशन आहे त्यांच्या पुढे सुद्धा जाऊ शकता तुम्ही. कधी, ज्यावेळेस तुम्ही स्वतः ठरवता त्यावेळेस. दुसऱ्यांना सांगितलं म्हणून कधीच करायचं नाही. आपल्याला वाटलं की आपण करायचं आणि ओझं वाटून घ्यायचं. मग कधी कधी काय होतं, डिप्रेशन येतं. दॅट डिप्रेशन इज नथिंग बट द सायकोलॉजिकल डिसऑर्डर, एन्झायटी. एन्झायटी सतत नैराश्य वाटणे, निराश होणे. एखादं काम करत असताना मी काम चांगलं करतोय का नाही याची शंका सतत मनामध्ये, तर आपण काय म्हणतो, नैराश्य असणे. आणि मग असं जर वाटलं मी काम करतोय हे काहीतरी चुकीचं आहे असं जर मला वाटायला लागलं तर मी काम ते बंद करतो. अशी जर कंडिशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एन्झायटी असं आपण म्हणणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आपल्याला इथं सांगता येतील. किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. Intellectual disability. Yes, they cannot remember the things. They can't correlate the things. त्यांना एकमेकांची कोरिलेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीचं. अशा प्रकारच्या गोष्टी जर असल्या तर त्याला काय म्हणायचं, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असं म्हणायचं. आणि सगळ्यात डेंजरस अजून एक गोष्ट आपल्याला असलेली बघायला मिळते, दॅट इज अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर किंवा त्याला हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं. अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी disorder. It is very dangerous. In this, what happens? If someone is not attended, म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्यामुळं काहीतरी वेगळं करणे जेणेकरून आपल्याकडे सगळेजण लक्ष देतील असं करणे म्हणजे काय, अटेन्शन डिफिसिट डिसऑर्डर, हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे काय करायचं, वर्गामध्ये बघितलं असतं, वर्गामध्ये ऍक्टिव्ह मुलं असतात, काय त्यांना येत नसतं, काही नसतंय, उगीच हात वर करून उत्तर देणार, चुकीची उत्तर देणार. वाय?
they can't decide they are correct or wrong. They just decide to answer. Why? They want to get the attention of the teacher, attention of other students. त्यांना वाटतं की सगळ्यांनी माझ्याकडे बघावं म्हणून ते करतात. त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला, एक स्त्री असते आणि तिला एक नेकलेस आणलेला असतो, विकत आणलेला असतो. नवऱ्यानं असं नेकलेस आणला, ही गोष्ट ऐकलेली असेल बऱ्याच. आणि ती काय करते, सगळ्यांकडे जाते, असं नेकलेस दाखवते, पण कोणी तिला विचारतच नाही की नेकलेस कधी आणला, कोणी विचारतच नाही. मग ती काय करते, स्वयंपाक करताना घर पेटवून देते, स्वतः सगळं पेटवून देते अंधारामध्ये, आणि सगळेजण गोळा होतात. आणि एक स्त्रीला लक्षात येतं की हिच्या गळ्यामध्ये नवीन काय एखादी अशी, तिला पण माहित नसतं की याच्यामुळे सगळं झालेलं आहे. आणि ती म्हणते, अगं नेकलेस कधी आणला. मग ती त्या स्त्रीला म्हणते, त्याला हेच अगोदर विचारलं असतं तर कशाला पेटवलं असतं. दॅट इज अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी. व्हेन द पर्सन डू नॉट गेट अटेन्शन ऑफ अदर्स at that time, that person becomes very hyperactive and that person can do anything. बघा, खूप अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की अनवॉन्टेड थिंग्स ही लोक करतात. दॅट कॅन बी डिसऑर्डर्स. आता सोशल मीडियामध्ये सुद्धा काही लोक आहेत, मी नाव नाही घेणार, मला माहिती आहे की ते काहीही बोलतात. दॅट इज जस्ट टू अटेन द पर्सन ऑर पीपल, आवर मॉब. सोसायटीचं अटेन्शन आपल्याकडे यावं म्हणून वाक्य बोलायचे. त्याला तथ्य नसतं आणि त्यांच्यातनं साध्य पण काय होत नसतं त्यांना, पण ही बोलतो. वाय? दॅट इज द अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हे कायम लक्षात ठेवायचं. इफ अ पर्सन इज टॉकिंग अबाउट द वेल अँड गुड थिंग्स विच आर गुड फॉर द सोसायटी ऑर हिमसेल्फ at that time, that is a normal thing. But if it is not, that can be termed as an attention deficit hyperactivity disorder. So these all are the psychological disorders. So best way to cope with these psychological disorders, you can meditate for hours or half an hour. मला नाही होत ते, मी करत नाही, पण मी असं मेडिटेशन म्हणून असं करत नाही. कधी कधी मी शांत असं बसलेलो असतो, बाकी काही करत नाही. ठीक आहे, तर आपण सुद्धा कधी कधी करायला काय अडचण नाही. इट इज नॉट, मेडिटेशन इज नॉट द कीपिंग युअर सेल्फ काम अँड कूल in the meditation position or like that. तुम्ही अभ्यास करत असाल, पूर्ण मग्न होऊन जर अभ्यास जरी केला, that is also a meditation. Remember, तुम्ही एखादी गोष्ट समरस होऊन करताय, एकदम वाहून घेऊन करता, that is also a meditation. That can also maintain your normal psychology. खेळा, खेळ सुद्धा मेडिटेशन आहे, लक्षात ठेवायचं. खेळ म्हणजे काय वेगळे आहेत असं नाही. मेडिटेशन तुम्हाला फोकस करतं, म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करता. क्रिकेट खेळणार आहे, बॅट आणि बॉलवरतीच कॉन्सन्ट्रेट असतो त्यांचं. दॅट इज अ नॉर्मल सायकोलॉजी. रिमेंबर, नॉर्मल सायकोलॉजी असते बघा. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. दीज आर द सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, अँड दीज आर द सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ड्यू टू द मिसकम्युनिकेशन ऑर हायपर कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट नर्व सेल्स. नर्व सेल्स मधल्या हायपर कम्युनिकेशन किंवा मिसकम्युनिकेशन होत असेल तर अशा प्रकारच्या डिसऑर्डर्स झालेल्या बघायला मिळतात. सेकंड इम्पॉर्टंट डिसऑर्डर्स, दीज आर सम pathological disorders. First one is the Parkinson disease. Parkinson disease. In this Parkinson's disease, there is a degradation of special kind of a cell or degeneration. Dopamine, a neurotransmitter. Dopamine secreting cells. Dopamine secreting cells चा आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं, degeneration झालेलं बघायला मिळतं. These are present in the brain. Brain have a specialized cells which secretes or nerve cells present in the brain. Those are secreting the dopamine, and this dopamine is very essential for establishing communication between the different organs. वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये कम्युनिकेशन करणं हे फार महत्त्वाचं काम आपल्याला डोपामाइनचं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. What happens if there is a low dopamine present in the body? At that time,
बॉडी विल नॉट परफॉर्म व्हेरी स्टेबल वर्क्स. बघितलं असेल ते हे जरा थोडेसे कधी कधी एज रिलेटेड सुद्धा असतात. पण कधी कधी बघितलं असेल लहान मुलं सुद्धा शेकिंग ऑफ अ हँड म्हणजे जर आपण असं जर पेन पकडायला लावला असं होतं, सतत असं हलतं. किंवा काही लोक असतात बघितलं असेल पार्किन्सन डिसीज जर एक्स्ट्रीम स्टेजला गेलेला असेल तर त्यांची मान वगैरे हलते, सगळे बॉडी वगैरे हलते. ही जी कंडिशन आहे अनस्टॅबिलिटी आपल्याला त्यांच्या बॉडीमध्ये असते. वाय? बिकॉज ऑफ देर इज अ मिसकम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट ऑर्गन्स ड्यू टू द लॅक ऑफ अ डोपामाइन. डोपामाइन कमी झाल्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतं, मिसकम्युनिकेशन होतं. Therefore, muscle cannot establish the proper tone within the body. Therefore, this kind of a disorder is the Parkinson's disease. Parkinson disease आपल्याला असलेली आपल्याला बघायला मिळते. सिम्पटम्स जर बघितले, सिम्पटम्स ट्रिमर or stiffness and difficulty in walking and balance. Difficulty in walking and balance of a body. Tremor म्हणजे काय? Muscles are not working properly. बघा, ट्रिमर म्हणजे मसल्स काय होतात, थकतात. स्टिफनेस, एकदम अशी बॉडी ताठ होते, मसल्स वर्क करत नाही. ट्रिमर झाल्यामुळे काय होतं, सरळ कधी कधी आपल्याला बघा आपण एक्सेसिव्ह वर्क केलं तर मसल ट्रिमर झालेला बघा, म्हणून असा सरळ हात असा वाकडा होऊ शकतो. किंवा कधी एक साधं एक्झाम्पल ट्रिमरचं जर बघायला मिळालं तर असा जर आपण हात केला तर एक वेळ अशी येते की हात सरळ होऊ शकतो. ठीक आहे, दॅट इज अ ट्रिमर. आपला विलनेस न तो आलेला आहे, ते ऍक्च्युली बॉडीचा इनबिल्ट अशा प्रकारच्या कंडिशन नसतात, पण यांच्यामध्ये आपल्याला ह्या डोपामाइनच्या डेफिशियन्सीमुळे आलेल्या गोष्टी बघायला मिळतात. आणि मग काय होतं, वॉकिंग मध्ये चालता येत नाही, त्यांना बॅलन्स करता येत नाही व्यवस्थित. अशा कंडिशन मध्ये आपल्याला जे काही डिसीज असतात त्यांना आपण पार्किन्सन्स डिसीज असं म्हणू शकतो. तर असे सुद्धा डिसीज आपल्याला आता सध्या आलेले बघायला मिळतात. डोपामाइनच्या कमतरतेमुळे जर होत असेल तर डोपामाइन आपल्याला सप्लाय करावं लागतं. मग कधी कधी लहान मुलांमध्ये जर असेल तर डोपामाइनचं ट्रीटमेंट त्याला दिली जाते, पण असं अजून परफेक्ट ट्रीटमेंट याच्यासाठी इस्टॅब्लिश झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे, अशी व्हेरी रेअर डिसऑर्डर असली तरी आपल्याला अशा प्रकारची डिसऑर्डर असलेली बघायला. अनदर इम्पॉर्टंट डिसऑर्डर इज द अल्झायमर्स डिसीज. तिसरी डिसऑर्डर आहे Alzheimer's disease. हा डिसीज थोडासा वेगळा असतो. In this case, there is a problem in functioning of the nerve cells or neurons. न्यूरॉन्सचं फंक्शनिंग याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक असलेल्या बघायला मिळतं. स्पेशली काय होतं, इट इज इन्क्रीजेस विथ द एज. Especially, it is called as a dementia. It is a common type of a dementia. Dementia, it is a problem of a brain in which we can't remember, we can't correlate the things. Memory loss, short term memory loss च्या ऐवजी आपण काय म्हणायचं, लॉंग टर्म मेमरी लॉस. ठीक आहे, मेमरी लॉस झालेला आहे, मेमरी त्याच्यामध्ये राहू शकत नाही. दे आर अनेबल टू मेमराइज, दे आर अनेबल टू रिमेंबर. त्यांच्यामध्ये लक्षात राहणं अवघड जातं. आणि ठीक आहे की लहान मुलांमध्ये सापडते असं नाही. इट इज एज रिलेटेड डिसऑर्डर. पार्किन्सन इज नॉट एज रिलेटेड डिसऑर्डर, इट इज अ एज रिलेटेड डिसऑर्डर इन विच व्हाट हॅपन्स, देयर इज अ डिपॉजिशन ऑफ अमायलॉइड प्लेक्स और अमायलॉइड प्रोटीन विथिन द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये काय होतं, कशामुळे होतं बघा, deposition of amyloid म्हटलं तर amyloid proteins
अमायलोइड प्रोटीन्स काय होतात डिपॉझिट होतात. Therefore this nervous tissue can't work properly. बघा, there is another reason, loss of. आता हे अमायलोइड प्लेक्स जर किंवा अमायलोइड प्रोटीन्स जर सतत डिपॉझिट झाले तर त्याचा अजून एक आपल्याला सिम्पटम असलेला बघायला मिळतो किंवा अजून एक पॅथॉलॉजिकल कंडिशन तयार झालेली बघायला मिळते. दॅट इज अ लॉस ऑफ कोलिनर्जिक न्यूरॉन्स. कोलिनर्जिक न्यूरॉन्स. कोलिनर्जिक न्यूरॉन्स जे आहेत ते काय होतात आपल्याला लॉस झालेले बघायला मिळते. देयर इज अ लॉस ऑफ द कोलिनर्जिक न्यूरॉन्स. आणि यू ऑल नो कोलिनर्जिक न्यूरॉन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या ऑर्गन्स किंवा वेगवेगळ्या सेल्स मध्ये दीज आर प्रेझेंट इन द सिनॅप्स ऑफ द सेल्स. आपण बघितलं सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम मध्ये सुद्धा बघितलं बरोबर. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम कशी असते कोलिनर्जिक असलेली बघायला मिळते. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे काय एका ऑर्गन वरती जे गॅंग्लिओन्स असतात त्यांचं आणि डायरेक्ट ऑर्गनचं कम्युनिकेशन आपल्याला असलेलं बघायला. दुसरं ब्रेन मधल्या दोन नर्व सेल्स कशाला एकत्र आले असतात सिनॅप्स आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं कम्युनिकेशन होतं कोलिनर्जिक बऱ्याच वेळा. आणि देअरफॉर देयर इज अ नो मेमरी इन दिस केस ऑफ अ पर्सन. अशा पर्सन मध्ये आपल्याला मेमरी असलेली बघायला मिळते. सिम्पटम्स काय असेल मेमरी लॉस असेल. प्रॉब्लेम अनेबल टू रिमेंबर. प्रॉब्लेम इन रिमेंबरिंग. रिमेंबरिंग मध्ये आपल्याला प्रॉब्लेम असलेला बघायला मिळतो. किंवा प्रॉब्लेम इन रिझनिंग. रिमेंबर होत नाही एखादी गोष्ट. मेमरी लॉस अँड प्रॉब्लेम म्हणले प्रॉब्लेम इन रिमेंबरिंग अँड रिझनिंग. कुठलंही काम केलं तर ते का केलं हे सांगता येत नाही किंवा हे असं का आहे हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा मी एक उदाहरण वेगळ्या पद्धतीने देतो. आजोबा असतात आणि काही आजोबांमध्ये अशा प्रकारची केसेस झालेल्या आहेत किंवा स्वतःचाच मुलगा समोर येतो आणि त्याला विचारतात तू कुणाचा मुलगा. साधं सिंपल बघा. स्वतःचा मुलगा तो दररोज त्यांच्या समोर असतो. दररोज सतत समोर असतो. पण तो तू कोण म्हणून त्याला विचारतात आणि नंतर पुन्हा हे पण वर्ण विचारतात कुणाचा मुलगा. मग सगळा अशा पिक्चर देतं असं काही उदाहरण पण आहेत. तर ते काय दोज आर द एक्झाम्पल्स ऑफ द अल्झायमर डिसीज. ठीक आहे. अजून एकापेक्षा वेगळ्या केसेस आपल्याला बघायला मिळतील की त्या व्यक्तींना सतत समोर आहोत आपण. की आता नाव विचारतात आणि नंतर थोड्या वेळानं अजून विचारतात. ते वयस्कर माणसामध्ये जास्त होतं. आता लगेच म्हणाले की तुम्ही नाव लक्षात राहील का कधी नाही राहणार लक्षात. दॅट कॅन बी नॉर्मल कंडिशन. बट when such kind of the problem occurs frequently at that time, this kind of a disorder is nothing but the Alzheimer, and it is due to the deposition of the amyloid protein in the nervous tissue मध्ये amyloid protein चे deposition झाल्यामुळे nerve cells can correlate or can't communicate properly with each other. एकमेकांबरोबर ते प्रॉपर कम्युनिकेशन करू शकत नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नर्वस डिसऑर्डर्स किंवा नर्वस सिस्टम डिसऑर्डर्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, पार्किन्सन्स अँड अल्झायमर. क्लिअर. आता सध्याच्या कंडिशन मध्ये बिकॉज ऑफ द चेंजेस इन द फूड हॅबिट, चेंजेस इन द मेनी डिफरंट सोशल एस्पेक्ट्स, दोज आर लीडिंग टू द these different kinds of the psychological or nervous system disorder. याचं कारण तेच आहे की आपली लाईफस्टाईल बदलली. कितीतरी केमिकल्स. म्हणून लक्षात ठेवायचं आयुष्यात कधीही औषधं खायची नाहीत. म्हणजे खायचीच नाही तर याचा असा अर्थ अजिबात द्यायचा नाही. खायची नाही. ठीक आहे. औषधं चांगली आहेत म्हणून सुद्धा खायची नाही. जस्ट ट्राय टू डिफेंड युअर ओन. तुम्ही स्वतःच डिफेन्स करू शकताय का हे पहिलं बघा. डॉक्टर झाला तरी एखाद्या पेशंटला लगेचच आला की गोळ्या द्यायला सुरू करू. त्याला अंडरस्टँड करावं.
त्याला थोडासा रिकव्हर होऊ द्या. आणि जर तुम्हाला वाटेल की एक्स्ट्रीम कंडिशन नाही आता मेडिसिन दिल्याशिवाय हे होऊच शकत नाही बघा, तर मेडिसिनचा उपयोग तुम्ही करायचा असतो. आताचे डॉक्टर गेले की गोळ्या गेले. पहिले डॉक्टर काय करायचे, एखादी गोळी द्यायची. आम्ही लहान असतानाचे डॉक्टर काय करायचे, एखादी गोळी द्यायची. आजचे डॉक्टर काय करतात, एखादीच गोळी कमी करतात, एवढ्या गोळ्या देतात. काय झालंय, डोकं दुखतंय एवढं म्हटलं तरी 5-7 गोळ्या असतात. अरे एवढ्या कशाला? इट्स माय बॉडी, इट्स नॉट अ लॅबोरेटरी, केमिकल लॅबोरेटरी. इट इज नॉट अ केमिकल रिॲक्टर. आपण त्याच्यामध्ये सगळी केमिकल टाकतो दररोज. लक्षात ठेवा, त्या गोळ्यांचं तर सोडून द्या, आपण कितीतरी केमिकल टाकतो. चहा सुद्धा केमिकलच आहे हो. दूध सोडलं तर त्याच्यात काय, टॅनिन, बरोबर ना. टी मध्ये काय, टॅनिन असतं. आणि ते वेगवेगळे फ्लेवर म्हणजे केमिकल्स येतात, ते सुद्धा प्युअर असतात, प्युअर केमिकल्स आहेत. लक्षात ठेवा. हा ऍक्च्युअली हर्बल टी आपण जो म्हणतो, हर्बल टी ऍक्च्युअल टी तो तर आपल्याला आता सध्याच्या जगामध्ये मिळत नाही. अगोदरच्या काळामध्ये मिळायचा, आता मिळत नाही. प्रॉब्लेम आहे. साध्या भाज्या तुम्ही घेऊन येतात, त्या भाजीमध्ये फक्त भाजी असते का, कितीतरी केमिकल्स असतात, पेस्टिसाइड्स असतात. आणि वी आर मेड आवर बॉडी अ केमिकल रिॲक्टर. अँड देन अगेन when you go to the doctor is adding many different chemicals and then becomes a problematic. And so these are the different disorders. Those are arising due to the such kind of the habits, change the habits. बाहेरचं खाऊ नका. जास्त जर बाहेरचं खाल्लं, गरज असेल त्यावेळेस पर्याय नाही आपल्याला आवश्यकता असेल तर ओके, नो प्रॉब्लेम. बाहेरचं म्हणजे कुठलं, रस्त्यावर असणार, ज्या ठिकाणी गर्दी आणि चविष्ट लागत असेल तर असं तर टाळाच. कारण ते चविष्ट लागण्यासाठी काही करतील सांगता येत नाही, केमिकल्स कुठले टाकतील सांगता येत नाही. ते बरोबर आपल्या टेस्ट बडला पकडतात. टेस्ट बडला जे चांगलं लागतं असंच केमिकल त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करतात, जास्त नाही. ते लक्षात पण येत नाही अशा गोष्टी. तर ह्या गोष्टी काही बऱ्याच वेळा ते साऊथचे काही मूवी असे आहेत, ते बघा, म्हणजे मला नाव आठवत नाही, पण असे मूवी जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे किती सिरियस मॅटर आहे. म्हणून घरचं खा, चांगलं खा, हेल्दी खा, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला आयुष्यात कधीही येणार नाही. ठीक आहे. सो वी हॅव डिस्कस्ड ऑल द डिटेल्स ऑफ द नर्वस सिस्टम. Another important system we have for the communication or coordination between the different cells and different organs, as well as to the different animals or different social individuals, that is the chemical communication. सेकंड इम्पॉर्टंट. आता आपण बघितलं नर्वस कम्युनिकेशन. हे काय बघितलं, नर्वस कम्युनिकेशन. दुसरं आहे केमिकल कम्युनिकेशन. केमिकल कम्युनिकेशन और यू कॅन से केमिकल कोऑर्डिनेशन. कम्युनिकेशन आपल्या बुक मध्ये कोऑर्डिनेशन शब्द आहे, कोऑर्डिनेशन. This chemical coordination is between the cells. Chemical coordination or communication between cells, between organism, between organs. Cell मध्ये सुद्धा कम्युनिकेशन. Cell is communicating with a nearby cell or distant cell. म्हणजेच कुठल्याही सेल्स कुठल्या दुसऱ्या सेल बरोबर कम्युनिकेट करत असतात. Each cell within our body is communicating with each other. For example, cell of an eye is communicating with the cell of a leg distantly through the one way, that is a nervous communication, and through the other way, that is a chemical communication. दोन प्रकारचे कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. तर हे दोन कम्युनिकेशन आपल्याला वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करता येतील. वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड कशी करता येतील बघा याच्यासाठी दोन उदाहरणं आपल्याकडे आहेत. कम्युनिकेशन, नर्वस कम्युनिकेशन इज लाईक अ टेलिफोनिक कम्युनिकेशन और मोबाईल कम्युनिकेशन. हे कसं आहे, मोबाईल कम्युनिकेशन किंवा टेलिफोनिक कम्युनिकेशन कसं आहे, नर्वस कम्युनिकेशन सारखं आहे. बघा, आपण मोबाईल लावतो, त्याच्याकडे मोबाईल असला पाहिजे, आपल्याकडे मोबाईल असला पाहिजे, बरोबर ना. दोन्हीकडेही मोबाईल असला पाहिजे आणि त्याला नेटवर्क असलं पाहिजे.
म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्शन असलं पाहिजे. नर्वस सेल शुड बी इन कनेक्शन विथ इच अदर. एकमेकांना नर्वस सिस्टीम मध्ये काय लागतं, कनेक्शन लागतं. ते कनेक्टेड, कशाच्याही माध्यमातून कनेक्टेड पाहिजे. हे काय झालं, नर्वस कम्युनिकेशन. तसं मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल लागतो, आपल्याकडे मोबाईल लागतं, नेटवर्क लागतं. म्हणजे ते दोन मोबाईलचं नेटवर्क एकत्र मॅच झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आपण काय म्हणूया, नर्वस कम्युनिकेशन असं म्हणूया. दुसरं टपाल, पत्रव्यवहार. पत्रव्यवहाराला कम्युनिकेशनला काही इस्टॅब्लिश करायला लागतं का, नाही. ते आहे कुणाकडे दिलं चालतं. ते फक्त पोस्टमन असला पाहिजे म्हणजे झालं का, नाही. एखादा कोण तिकडे जाणारा माणूस असेल तर त्याच्याकडे दिलं तरी चालेल. बरोबर, एक पत्र दिलं, त्याच्याकडे दिलं, त्याला सांगितलं त्याला पत्र दे, ते बरोबर ते पत्र त्या माणसापर्यंत पोहोचतं आणि मेसेज कम्युनिकेट होतं. आणि ते माघारी कळतं का आपल्याला पोहोचलंय म्हणून, कधी कधी कळतं, कधी कधी कळायची आवश्यकता नाही. बरोबर, आपण मग कधी म्हणतो की त्याला पोहोचलं का नाही हे आम्हाला कळव, मग आपल्याला अजून एक पत्र येतं बॅकवर्ड की तुमचे पत्र पोहोचले वगैरे वगैरे. आता हे केमिकल कम्युनिकेशन कमी झालं. Letter is nothing but the chemical molecule which communicate between the two cells or two person. Those are situated very distantly. एकमेकांपासून दूर असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा हे कम्युनिकेशन झालेलं बघायला मिळतं. आणि त्याला नेटवर्क, ठराविक असं नेटवर्क असायची गरज नाही. फक्त कोणीतरी जायला पाहिजे, कोणीतरी घेऊन जायला पाहिजे. अगोदर माणसंच होती असं नाही, अगोदर काय होते, पक्षी पण होते. बरोबर, पक्षीही होते. कबूतर जा कबूतर कॅरियर होता. त्या कबुतराला माहित नव्हतं त्याच्यात काय आहे ते, ठीक आहे, त्यांना फक्त घेऊन जायचं. असे होते कबूतर, असं नाही की ते चुकीचं असं नाही. ते कबूतर ट्रेन केलेले होते. असे कबूतर जायचे आणि पत्र त्याच माणसाला द्यायचे. एवढी ट्रेन कबूतर होते. वेगवेगळे अॅनिमल सुद्धा होते, असं नाही की फक्त कबूतरच होते. अॅनिमल सुद्धा, घोडे सुद्धा होते. घोड्याच्या पाठीवरती फक्त एखादं काहीतरी पिशवी ठेवायची, त्या पिशवीमध्ये टपाल ठेवायचं. आणि लोक पण इमानदार होते, दुसऱ्याचं पत्र नाही, आपलंच फक्त बाजूला काढून घ्यायचं. त्या घोड्यानं प्रत्येक खेड्यामध्ये फिरून यायचं आणि त्या खेड्यातलं एका माणसानं पत्र गोळा करायची, आपल्या गावातली कुठली आहे ती बघायचं आणि बाकीच्या गावातली ठेवून द्यायची, पुढे जा. कम्युनिकेशन होतं. नाहीतर मी दुसऱ्यांची पण वाचून बघतो असेल एखादा त्याच्यातली, ठीक आहे. पण ते रिसिव्हर जो आहे त्याच्याकडे जाणार. दॅट इज अ टाइप ऑफ कम्युनिकेशन. सो दिस केमिकल coordination is between the cells, organs and different kinds of the organisms as well. And this can be done with a special kind of a system that is called as the endocrine system. याला काय म्हणायचं, endocrine system. याला आपण काय म्हणतो, endocrine system. When we look at the different kinds of the system, how cells, how organisms and how organs communicate between themselves, that can be of different type. हे कम्युनिकेशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला मिळतं. बघूया कुठल्या कुठल्या प्रकारे कम्युनिकेशन केलं जातं. हे जरा थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं. मी सांगणार अजून काही थोडे केस म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी. पहिला ऑटोक्राइन. When we look at the autocrine, cell itself communicate with chemicals. सेल काय करते, स्वतःच केमिकलच्या माध्यमातून स्वतःला कम्युनिकेट करते. बरोबर, कशी, सपोज इट इज अ सेल, न्यूक्लियस इज देयर, सेल secrete a molecules and this molecule binds to its own receptor. हे मोलेक्युल काय होतात, येतात आणि स्वतःच्याच रिसेप्टरला बाइंड होतात. And then it starts working. फॉर एक्झाम्पल बघा, साधं सिंपल असेल म्हणजे ऑटोक्राइन कशा पद्धतीनं आपल्याला असलेलं बघायला मिळेल. काही असेल, काही ठराविक अशी उदाहरणं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सांगता येतील. आपल्याला काही फील व्हायला म्हणजे उदाहरण जरा थोडंसं हटके आहे, पण दॅट इज अ गुड. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केली, दिवसभर इकडून तिकडून फिरून आलोय आणि थकलोय. अशा वेळेस आपण कधी कधी आपल्याला वाटतं फ्रेश व्हायचं नाही, बसतो आणि घामाचा वास यायला सुरू होतो. बरोबर, लगेच आपण फ्रेश होतो.
What is this? It's a chemical molecule which is received by our own body and then we work. बरोबर? काही केमिकल्स असे सिक्रेट केले जातात की ते काय केले जातात, सिक्रेट केले की त्या स्वतःच्याच रिसेप्टरला बाइंड होतात. सेल्फ कम्युनिकेशन थ्रू द मेनी डिफरंट वे. अजून बघूया. आता केमिकल्स म्हणून मी सांगितलं हे उदाहरण, पण काय आपल्याला थकवा आला, काय भूक लागली, दॅट इज ऑटोक्राइन. वी वर्क. भूक लागली काय स्वतःच सिक्रेशन स्वतःच्या इंटेस्टाइन मध्ये झालं. फॉर एक्झाम्पल काय डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड इनटू द स्टमक. स्टमक मध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस आला आणि आग पडली पोटामध्ये, आपण म्हणतो कावळे ओरडायला नाही, लगेच मेसेज गेला आपल्याला खायचं आहे, लगेच खायला सुरुवात. दॅट इज अ सेल्फ कम्युनिकेशन. तसं सेल काय करते, सेल सिक्रेट सम काइंड ऑफ मॉलिक्युल्स अँड दोज मॉलिक्युल्स बाइंड्स टू इट्स ओन रिसेप्टर अँड देयरफॉर सेल वर्क्स अकॉर्डिंगली. सेल काय करते, अकॉर्डिंगली काम केलेली बघायला मिळते. बऱ्याच वेळा काय इथं ठराविक अशा प्रकारचे मेसेजेस आपल्या बॉडीमध्ये सतत फिरत असतात आणि त्याच्या प्रकारच्याला काय म्हणायचं, ऑटोक्राइन टाइप ऑफ अ कम्युनिकेशन और कोऑर्डिनेशन. ऑटोक्राइन. ठीक आहे, हे झालं. दुसरा आहे पॅराक्राइन. पॅराक्राइन. वन सेल कम्युनिकेट्स विथ अदर सेल. बघा, नियर बाय सेल, नेबरिंग सेल, नेबर्स. हे सेल्फ कम्युनिकेशन असतात. दे कम्युनिकेट विथ अ सेल, विथ अ केमिकल. इथं केमिकल लक्षात ठेवायचं, पण ते दुसऱ्या बरोबर कम्युनिकेट करतात. इथं काय, वन सेल कम्युनिकेट्स विथ अदर्स. One cell secrete, it is a secretory cell. This cell secretes molecules. Those molecules goes and binds to the receptors present on the others. And then it initiate the response in the another cell, nearby cell, neighboring cell. बरोबर? Neighboring cell मध्ये ते काय करतात, रिस्पॉन्स क्रिएट करतात. म्हणून अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला काय म्हणायचं, पॅराक्राइन. They communicate with the neighboring cell. Neighboring. Communication with the neighbors. Communication with the neighbors. बरोबर? वेगवेगळ्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करतो. वर्गात बसलेला असतो आणि पुढे बसलेला मित्र मागे बघतच नाही. आपण काय करतो, वहीचं वगैरे एखादं छोटंसं पान फाडतो, गोल कागदाचा गोळा करतो आणि फेकून मारतो. What is that? Chemical communication. But it is nearby. जरा जवळ आहे. बरोबर? किंवा समोरचाच आहे, तोही बघत नाही. आपण शुक करतो, खुशखुश करतो, काय काय करतो, खुसखुस करतो, पण ते बघत नाही. आपण काय करतो, पेन काढतो आणि टोचवतो जरा, लगेच तो मागतो. दॅट्स अ केमिकल कम्युनिकेशन विथ अ नेबर. क्लिअर? पॅराक्राइन. देन another important is endocrine. Endocrine. In this endocrine kind of a communication, what happens? This cell from a one place, एका ठिकाणी सेल असते, it secretes a chemical or messenger molecules. It goes through the body at a very distance cell and there it works. They have receptors. आता बघा, खूप दूरवर असणाऱ्या सेल पर्यंत ही पोहोचते आणि त्या सेल मध्ये आपल्याला हे काय केले जातात, मेसेज करणे केलेली बघा, खूप दूर. इट इज नॉट नियर बाय सेल, इट इज नॉट नेबरिंग सेल, इट इज व्हेरी डिस्टंट सेल. फॉर एक्झाम्पल, पिट्युटरी ग्लॅंड कम्युनिकेट विथ द एड्रेनल ग्लॅंड प्रेझेंट इन द ॲब्डॉमिनल रिजन. बरोबर? ॲब्डॉमिनल रिजन मध्ये म्हणजे मगाचं जे उदाहरण सांगितलं, एकदम पुढं एक मित्र पाठीमागे बसलाय आणि एक मित्र एकदम पुढे बसलाय. तो काय करतो माहितीये का, फेकून मारला तर कदाचित शिक्षकाला लागण्याची शक्यता असते. बरोबर ना? मग मेसेज कसा पाठवायचा, मग कागदावरती काहीतरी लिहायचं, गोळा करायचा, पुढे द्यायचा, शेजारच्याला द्यायचा, तो पुढे देतो. तो काय वाचून बघत नाही, तो पुढे देतो, तो पुढे देतो, तो पुढे देतो. असं करत करत त्याच्याकडे जातो आणि मग तो मागे बघतो. हा ठीक आहे, झालं कम्युनिकेशन. दॅट इज अ एंडोक्राइन कम्युनिकेशन. त्याला काय म्हणायचं, एंडोक्राइन.
मेसेज फक्त त्या तिथल्या बॉडीच्याच याच्यामध्ये मेसेज गेला, त्याला काय म्हणायचं, एंडोक्राइन. रिमेंबर इन दिस केस व्हॉट हॅपन्स, द सेल विच सिक्रीट्स अ केमिकल दॅट इज कॉल्ड एज अ एंडोक्राइन सेल, त्याला काय म्हणायचं, एंडोक्राइन सेल. आता इथं ऑटोक्राइन सेल असं म्हणायचं, या सेलला काय म्हणणार, ऑटोक्राइन सेल. टार्गेट अँड सिक्रेटरी सेल बोथ आर सेम. टार्गेट पण आणि सिक्रेटरी सेल दोन्ही एकच आहे. इथं पॅराक्राइन मध्ये काय, द सेल विच सिक्रीट अ केमिकल दॅट इज कॉल्ड एज अ पॅराक्राइन सेल अँड द सेल विच रिसीव्ह द मेसेज इज द टार्गेट. ही टार्गेट सेल, बरोबर. इथं आता ऑटोक्राइन मध्ये आपल्याला काय म्हणायची गरज नाही, दोन्हीही सेमच आहे. इथं पॅराक्राइन सेल विच सिक्रीट अ केमिकल विच ऍक्ट्स ऑन द नेबरिंग सेल. जी सेल केमिकल सिक्रीट करते आणि जवळच्या सेलवरती ऍक्ट होते, त्या सेलला केमिकल सिक्रेटिंग सेलला काय म्हणायचं, पॅराक्राइन सेल असं म्हणायचं. आणि दुसरी जी सेल शेजारच्या सेलनं सेंड केलेला मेसेज रिसीव्ह करते, त्याला काय म्हणायचं, टार्गेट सेल, पॅराक्राइन टार्गेट असं म्हटलं तरी चालेल. इथं बघा, सेल विच सिक्रीट अ केमिकल विच इज कॉल्ड एज अ एंडोक्राइन सेल, सिक्रीट अ केमिकल. एंडोक्राइन मध्ये जे केमिकल सिक्रेट करते त्याला काय म्हणायचं, एंडोक्राइन सेल असं म्हणायचं. आणि जी रिसीव्ह करते त्याला टार्गेट असं म्हणायचं. याला काय, एंडोक्राइन म्हणा, याला टार्गेट असं, बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे विथिन बॉडी कम्युनिकेशन असलेले बघायला मिळतात. बघूया आपण काय काय असतात, कशा कशा हे कम्युनिकेट करतात ते आपल्याला बघायचं. अँड लास्ट अनदर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन इज ऑल्सो देअर बिटवीन द डिफरंट एनिमल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या एनिमल्स मध्ये किंवा वी आर कम्युनिकेटिंग विथ अदर्स, एकाच बॉडीमध्ये आपण कम्युनिकेशन करतो. लक्षात ठेवा, आताची 3 कम्युनिकेशन कुठे आहेत, विथिन बॉडी, अमंग द सेल ऑर द ऑर्गन ऑर द टिश्यू मध्ये, ऑर्गन मध्ये आणि सेल मध्ये. आता ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा कम्युनिकेशन झालेले बघायला मिळतात. अँड दॅट इज कॉल्ड एज अ फेरोमोनल कम्युनिकेशन. फेरोमोन्स बघा, हे बॉडीमध्ये कम्युनिकेशन झालं. फेरोमोन्स, these are the chemicals which are released by the organism and communicate with the others. बघा, जाहिराती मला फार आवडतात, या स्प्रेच्या जाहिराती असतात बघा. ते स्प्रे असा मारतात आणि ते रंगून दाखवलेलं असतं, ते माहिती आहे तुम्हाला. तर डोळे झाकून त्याच्या मागे जाणारी माणसं असतात. ते जाहिरातीमध्ये बघितलं ना तुम्ही, ते स्प्रे असतात. आता ते टॅगलाईन वगैरे काही मला आठवत नाही, पण आता बरेच दिवस झालं बघून ही जाहिरात. पण ते असं असतं की ते स्प्रे मारलेला असतो आणि असा वास येतो आणि ते मागे जातात आणि त्यांना फार छान वाटतं. ठीक आहे, ऍक्च्युली इट डज हॅपन इन द एनिमल्स. आपल्यामध्ये होतं पण एवढं होत नाही. आपल्याकडे केमिकल फेरोमोनल कम्युनिकेशन एवढं फास्ट नाही. पण लक्षात ठेवायचं, आई आणि बाळ या दोघांमधलं जे कम्युनिकेशन असतं दॅट इज फेरोमोनल कम्युनिकेशन. रिमेंबर, मदर अँड बेबी दॅट हॅव अ कम्युनिकेशन ऑफ अ फेरोमोन. बाळाला त्याची आई ओळखता येते, माहित नसतं, तो बघायलाही जास्त बघत की नसतो, चेहरा सुद्धा बघितलेला असतो की नसतो माहित नाही, ते नंतर हळूहळू होतं. पण पहिल्या दिवशी चेहरा वगैरे काही माहित नसतो, तरी सुद्धा आई त्याला कळते. का तर फेरोमोनल कम्युनिकेशन. बिकॉज इन द बॉडी ऑफ मदर सम केमिकल्स आर सिक्रेटेड, दोज आर रिकॉग्नाइज्ड बाय दॅट बेबी अँड देअरफॉर बेबी कॅन रिकॉग्नाइज द मदर. लक्षात ठेवायचं. आता आईला बाळ लक्षात येतं आपलंच आहे हे कशावरून, तर तिने बघितलेलं असतं आणि तरी सुद्धा त्याला लक्षात येतं. त्याच्यामुळं आईमध्ये काही वेगळं बाळामधून केमिकल सिक्रेट राहायला पाहिजे असं नाही, होतात, ती सुद्धा होतात, पण आईला एवढं काही नॉलेज त्याच्यातलं असं असलेलं बघायला मिळत नाही. इतर अॅनिमल मध्ये फॉर एक्झाम्पल यू मे हॅव ऑब्झर्व द ट्रेल ऑफ द अँड्स. अँड्सचं अशी सरळ लाईन बघितली असेल गेलेली मुंग्यांची, बरोबर. मुंग्या एकामागे एक जातात. कधी कधी केलंय त्या मुंग्यांच्या रस्त्यामध्ये असं काहीतरी घासलं तुम्ही आणि मुंग्या विस्कटलेल्या आहेत असं नाही का? बिकॉज ऍट सम प्लेसेस दे रिलीज द फेरोमोन्स and therefore they can go behind each other, they follow each other, एकमेकांना फॉलो करतात त्या मुंग्या काय करत असतात, मध्ये मध्ये फेरोमोन्स टाकत असतात
आणि मग ज्या ठिकाणी फेरोमोन्स आहेत त्या ठिकाणावरून ते जातात. म्हणून लक्षात ठेवायचं, दे कम्युनिकेट विथ इच अदर. In nature, all the animals communicate with each other through the pheromones. जास्तीत जास्त फेरोमोनल कम्युनिकेशन त्याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. गाई आपलं वासरू ओळखते, लक्षात ठेवायचं. गाई आपलं वासरू ओळखते. दुसरं वासरू जर त्या गाईला प्यायला लागलं तर ते पिऊ देत नाही, लक्षात ठेवायचं. आताच्या जरशा गाया सोडून द्या, त्यांना काही सेन्स नसतो. ते काय वासरू पिलं काय, मशीन पिलं काय, काही फरक पडत नाही. पण गावरान गाई जी आपली देशी गाई असते ती मात्र फार सेन्सिटिव्ह असते. ती इतर माणसाला सुद्धा दूध काढून देत नाही. एकाच माणसानं दूध काढायचं, दुसऱ्या माणसाला ते हात सुद्धा लावून देत नाही, एवढी सेन्सिटिव्ह असते. आणि फेरोमोन तिचे डोळे जरी बांधले आणि दुसरा माणूस स्पर्श आणि वास सुद्धा ओळखते, एवढे सेन्सिटिव्ह आहे ते. हे काय फेरोमोन्स, फेरोमोनल कम्युनिकेशन. ठीक आहे. Pheromones. These pheromones are the chemicals which are secreted by the one organism and recognized by the other organism. Those are the pheromones. कधी-कधी, just for example, ते पाळीव कुत्रे असतात बघा. आता डॉगी, तर कुत्रे म्हणणं पण मुश्किल झालंय. त्याला डॉगीज म्हणावं लागतं. त्याचे इमोशन्स आहेत त्या डॉग लव्हर्सच्या. म्हणाल बिनाला असं मी बोललो चुकून, पण त्यांना तसं कुत्रा म्हणायचं नाही, डॉगी म्हणायचं. त्याचं काहीतरी प्रेमानं नाव ठेवलेलं असतं, ते नाव यायचं. आणि ते डॉग सुद्धा म्हणायचं नाही. तुमचा तो कुठे गेला असं म्हणायचं, आदरानं बोलायचं. अहो हाडा म्हणायचं. ठीक आहे. हाड वगैरे म्हणायचं, अहो हाडा म्हणायचं. माहितीये ना तो किस्सा मूवी मधला एक असेल, कधीतरी तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर ते त्या गोष्टी, पण त्याचं एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्या कुत्र्याच्या आसपास जर गेला तर एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, माहिती आहे. मग का तुम्ही कधी गेली, आता काही लोक दररोज स्वच्छ धुतात, पण ते वास येणार म्हणजे येणारच, लक्षात ठेवा. कारण त्यांच्यामधल्या ज्या ग्लँड्स आहेत, स्वेट ग्लँड्स, त्या स्वेट सिक्रीट करतात. दॅट इज द फेरोमोन. ठीक आहे. ते फेरोमोन्स असतात, लक्षात ठेवा. असे फेरोमोन्स त्यांच्या बॉडीतून रिलीज केलेले बघायला मिळतात. So pheromones are used for communication between organisms, between different organisms. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला काय फेरोमोन्स, हे कशासाठी, वेगळ्या कारणासाठी असतं. स्पेशल वे ऑफ अ फेरोमोन is a sexual attention, sexual stimulation. नेचर मध्ये सेक्शुअल स्टिम्युलेशन साठी आपल्याला हे सगळ्यात जास्त झालेलं आहे. ठीक आहे. फेरोमोनल कम्युनिकेशन. इन केस ऑफ सम एनिमल्स देयर इज अ कंटिन्युअस रिप्रोडक्टिव्ह सायकल, बट इन सम ऑर्गॅनिझम्स और सम एनिमल्स द सेक्शुअल और देयर व्हाट वी कॅन से ब्रीडिंग सीझन इज डिसाइडेड. त्यांचा ब्रीडिंग सीझन ठरलेला असतो. ब्रीडिंग सीझन म्हणतो आपण. त्या ब्रीडिंग सीझन मध्ये फिमेल एक ठराविक अशा प्रकारचे हार्मोन सिक्रीट करते आणि दॅट हार्मोन्स आर कम्युनिकेटिंग, दॅट फेरोमोन्स आर कम्युनिकेटिंग विथ द अदर इंडिव्हिज्युअल्स अँड देन देयर इज अ ब्रीडिंग बिटवीन द ऑर्गॅनिझम. त्यांच्या ऑर्गॅनिझम मध्ये ब्रीडिंग असलेलं. अँड दॅट फेरोमोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्टिम्युलेटिंग द ऍक्टिव्हिटी इन द अदर्स बॉडी. दुसऱ्यांच्या बॉडीमधली ऍक्टिव्हिटी सुद्धा स्टिम्युलेट केलेली बघायला मिळते. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, फेरोमोन्स. इट इज युज्ड मोस्टली फॉर द स्टिम्युलेशन. मग स्टिम्युलेशन बघा, त्या जर डॉगीचा वास जर आला तर आपल्याला आवडत नाही. त्यांना आवडत तो भाग वेगळा, पण आपल्याला नाही आवडत. मग हे काय स्टिम्युलेशन आहे, आपण त्याला जवळ घेत नाही, असं होतं बऱ्याच. तर ती गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. फेरोमोन्स. सो दीज आर द डिफरंट वेज ऑफ अ कम्युनिकेशन. द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग वी हॅव टू टॉक अबाउट the within body communication, and that is a endocrine communication. आपल्याला जास्त विचार करायचा आहे कशाचा, endocrine communication. In this endocrine communication there are many different endocrine glands. These glands are ductless. या ग्लँड्स कशा असतात, एंडोक्राइन ग्लँड्स काय असतात, डक्टलेस. आता मी त्याच्यात अजून जात नाही डिटेल मध्ये. ग्लँड्स
are the secretory tissue. Glands are the secretory tissue which secretes some kind of a secretion. आता त्या ग्लँड्स असतात दोन प्रकारचे असतात. एक्झोक्राइन ग्लँड्स असतात, एंडोक्राइन ग्लँड्स असतात. बरोबर. एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन विथिन डक्ट और विथिन सम कॅव्हिटी. काही ठराविक अशा कॅव्हिटी मध्ये ते करतात. त्यांच्या बॉडी त्यांच्या ऑर्गन मध्येच कॅव्हिटी असते. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड. Salivary gland secretes the saliva into the small duct or some small tube, and that tube opens at the base of a tongue. टंगच्या बेसला ती ट्यूब ओपन होते, म्हणून आपल्याला माउथ मध्ये सलायवा आलेला बघायला मिळतो. But some gland secrete their secretion directly into the blood, not into the duct, and those are called as a ductless glands. And these glands are nothing but the endocrine glands. बरोबर. These endocrine glands are the ductless which secretes hormones. This secretion of this endocrine gland is called as a hormones. त्यांना काय म्हणायचं? Hormones असं म्हणायचं. The secretion of the endocrine glands are called as a hormones. Secretion of the exocrine gland that can be considered as a many different way. For example, enzymes. Enzymes are secreted by the exocrine glands, and endocrine glands secrete hormones. These hormones are the chemicals of a different composition. वेगवेगळ्या प्रकारचे. These are the different kinds of the chemicals which are responsible for communication between the two different kinds of the organs. Or these are responsible for the endocrine communication. Endocrine communication साठी responsible असणारे chemicals आहेत, त्यांना काय म्हणायचं? Hormones असं म्हणायचं. ठीक आहे? बघूया. What are the hormones? These hormones are the chemical molecules. Hormones. पहिला आपण hormones चा आढावा घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचं कंपोजिशन कुठल्या प्रकारचे असतं. Hormones. These are the chemical molecules, or you can simply say biomolecule. These are the biomolecules. त्या बायोमोलेक्युल्सच्या सगळ्यात महत्त्वाच्या काही प्रॉपर्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. They are secreted in very low concentration. बघा, पहिले they can act as well as secreted in very little concentration in पिकोग्रॅम. किती कॉन्सन्ट्रेशन असते याचं? पिकोग्रॅम मध्ये असते. म्हणून लो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला याचं असलेलं बघायला मिळेल. पहिली प्रॉपर्टी. These are involved in the regulate different activity, different body activity. Regulate in the sense they stimulate or inhibit any kind of a function. कुठल्याही प्रकारचं फंक्शन किंवा प्रोसेस असेल ती काय केली जाईल? एक तर स्टिम्युलेट केली जाईल किंवा इनहिबिट केली जाईल. या दोन्हीपैकी कुठलं तरी रेग्युलेशन आपल्याला झालेलं बघायला मिळेल. These interact with these molecules have ability to interact with the receptors. They have to have receptors. त्यांना receptors असणं गरजेचं आहे. These have receptors. Receptors, there can be the two different kinds of receptors. They have to bind. One, there may be the surface receptor, cell surface receptor, or you can say simply a membrane receptors they have. Or there may be the cytoplasmic or nuclear receptors. बघणार आहे. कधी कधी काय होतं रिसेप्टरच्या बाबतीत जर बघितलं, these receptors are present on the cell membrane. ठीक आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे, बाहेरचा सेल मेम्ब्रेन. त्या सेल मेम्ब्रेन वरती रिसेप्टर असतात. सो these hormones can bind to the cell surface receptors. Or sometimes what happens, there are some molecules which are present in the cytoplasm. These hormones
enters into the cytoplasm and binds to the cytoplasmic receptor. In some cases, what happens? These receptors are present in the nucleus. So these hormones can enter into the nucleus and binds to the receptor. Yes, cytoplasmic receptors are there, nuclear receptors are there, and cell surface membrane receptors are there. They have ability to bind with the different receptors. Again, if they have secreted in the larger quantity or lesser quantity, there can be the different kinds of the aspects. Okay, there can be the hypersecretion, hyper or hyposecretion. Hyposecretion leads to the deficiency or disorder. Hypersecretion or hyposecretion leads to the disorder. So these hormones are the chemical molecules. Those are responsible for, or those can act at a very low concentration. They can regulate a different body processes. कुठलीही प्रोसेस असेल, फॉर एक्झाम्पल सांगता येईल कुठलीही प्रोसेस असेल, फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट ऑफ द गोनॅड इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये गोनॅडचे डेव्हलपमेंट कोण करतात? हार्मोन करतात. कोण करतात? हार्मोन. क्लिअर? साधं सिंपल. डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, मेल आणि फिमेल हे का असते? बिकॉज ऑफ द hormones. Okay, he well known processes. There are lot many processes which are controlled by the hormones. For example, growth of a body growth is also controlled by the hormone. Process है growth and development. They are involved in control of a growth and development. Whatever the process involved in the growth, whatever the processes involved in the development, those all are regulated by these hormones. So hormones are key molecules. Again, interact with the receptors as we have discussed, and if there is a increase in the secretion of a hormone, it may be leading to the different kinds of the disorders. So accurate concentration of a hormone is needed. Again, these hormones are not continuously present in the body. They have half-life period. They undergo the degradation. हे पुढे जातात, डिग्रेडेशन करतात. ज्या वेळेस सिक्रेट होतात, after the performance of its own work, after some time of a secretion, they undergo the degradation, degeneration. त्यांचा half life period ठरलेला असतो. For example, if the hormone has a, for example, 30 minutes of a time, 30 minutes after the secretion झाल्यानंतर 30 मिनिटाचा जर त्याला कालावधी असेल तर 30 मिनिटात ते नष्ट होणार. आफ्टर 30 minutes the hormone secreted will be destroyed immediately. मग काय होणार? नवीन हार्मोन सिक्रेट करायला लागणार. लक्षात ठेवा, नवीन हार्मोन सिक्रेट करायला कंटिन्युअसली दिस हार्मोन सिक्रेशन इज गोइंग ऑन. बट द हार्मोन secreted before the 30-minute time is degraded immediately. लगेच ते डिग्रेड केलं जातं आणि कॉन्सन्ट्रेशन इज केप्ट इनटू द नॉर्मल. जर त्याचं सिक्रेशन वाढलं तर ऍक्टिव्हिटी वाढते बेस्ड ऑन द टाइप ऑफ हार्मोन. क्लियर? सो these hormones have a special ability and therefore life without hormone cannot be imagined. We can't imagine life without a hormone. Hormone शिवाय आपण लाईफ इमॅजिन करू शकत नाही. Hormones are very fascinating chemicals. लक्षात ठेवा, मी आता एवढं मग्न होऊन शिकवतोय, हॉर्मोन्स म्हणून शिकवतोय. तुम्ही मग्न होऊन ऐकताय, कोणामुळे ऐकताय? हॉर्मोन्स म्हणून. खेळामध्ये तुम्ही खेळता, जीव लावून खेळता, कशामुळं? हॉर्मोन्स. तुमची बॉडी नॉर्मल कंडिशन मध्ये, कोणामुळं? हॉर्मोन्स. एव्हरीथिंग इज बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. सो दीज आर व्हेरी फॅसिनेटिंग. तुम्हाला मित्रांमध्ये एन्जॉय करायला लागतो, हसता, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द हॉर्मोन. मग कधी कधी बघितलं असेल, सगळेजण हसतात पण काही लोक हसतच नाही, जीवावर आल्यासारखं हसतात, आत्म नाही.
आता एवढं जरी टाकलं तरी आपल्याला आतमधून नाचा येतं. म्हणजे इमॅजिनेशन आपल्या आसपास बघितलेली माणसं तुम्हाला लक्षात येते किती ती कशी हसतात. जस्ट इमॅजिन. हसायला काही कारण लागत नाही. दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. रिमेंबर, बिकॉज फॉर द स्माइलिंग, लाफिंग, वी डू नीड अ डिफरंट किट्स ऑफ द हॉर्मोन्स अँड बॉडी ऍक्टिव्हिटी. हसण्यासाठी जो हॉर्मोन नाही लागत आपल्याला, पण हसण्यासाठी ज्या प्रोसेसेस ऍक्टिव्ह व्हायला लागतात ती सगळी हॉर्मोन्स लागतात. झोपेत उठल्या तुम्हाला कोण हसवेल का सांगा? हसू येईल का एखाद्या गोष्टीचं? नाही, भीती वाटते. हसायला येत नाही. झोपेत उठल्या कधीही बघा हसून दाखवा. झोपेत उठल्या झोपेत हसून दाखवा तुम्ही, पण उठल्या नाही हसणार. ठीक आहे. आता कोणी असू द्या, हसण्यासारखी गोष्ट घडली तरी सुद्धा हसू शकत नाही, बिकॉज बॉडी इज नॉट ऍक्टिव्ह. त्यावेळेस झोपेत उठल्या बॉडी ऍक्टिव्ह असते का? नाही. थोडा वेळ तुम्ही बसता बघा, तुमची प्रोसेस बघा स्वतःची कशी असते. जाग येते, मरगळ येते, पुन्हा झोपता, पुन्हा वाटतं आता उठू का. मला सारखं होत नाही, पण कधी कधी होतं असं. मग मी काय करतो, माझं ठरलेलं टाइम आहे त्यावेळेस उठतो, सगळं विधी आवडतो, पुन्हा अजून जाऊन झोपतो. आणि मग मात्र कधी उठतो मलाच कळत नाही. मग मात्र दिवसभर मी जरी उठलेला असतो तरी उठलेलं नसतो. हे असं का असतं? तर मरगळ एवढी आलेली असते की काही नाही, थोडस झोपतो अजून असं सारखं म्हणत असतो. थोडस 10 मिनिट झोपायचं, आता बाकी काय नाही, 10 मिनिटांनी उठायचंच आहे. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. हे सगळं कोणामुळे आहे? हॉर्मोन. सकाळी लवकर उठणं सुद्धा हॉर्मोन मुळे आहे आणि उठल्यानंतर झोपणं सुद्धा हॉर्मोन मुळे आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट काय लक्षात ठेवायची. म्हणून उठल्या लगेच हसू शकत नाही तुम्ही, कारण सगळ्या बॉडी प्रोसेसेस असतात सस्पेंड केलेल्या असतात, त्या थांबवलेल्या असतात. आणि त्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी कोण लागतं? हॉर्मोन लागतं. लक्षात ठेवायचं. आपण बघणार आहे ती सुद्धा सगळी हॉर्मोन्स आपल्याला बघायचे की कुठलं हॉर्मोन कशासाठी असतं. म्हणून लक्षात ठेवायचं, त्या हॉर्मोनला कन्फ्युजन मध्ये टाकायचं नाही कधी. हॉर्मोन्सला कन्फ्युजन मध्ये जर टाकायला लागलात तुम्ही, लक्षात ठेवा, तर तुमचं आयुष्य कन्फ्युजन होऊन जाईल. मग सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात त्याच्यामध्ये येतात. मग सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये कन्व्हर्जन होतं. इट्स व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. आणि आजच्या जगामध्ये तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. झोप लागली की झोपता का रे तुम्ही? जस्ट इमॅजिन, आता मला झोप लागली आणि मी झोपलोय, असं काही झालंय का? टीव्ही बघत जर असाल तर, म्हणून बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, मला झोप लागली. आज माझ्या बाबतीत मी काही पर्सनल शेअर करतो, पण ते जर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मी सांगतो, त्याचा वेगळा अर्थ घ्यायचा. बसलेला असतो, मग मी पण टीव्ही बघत असतो, पण टीव्ही बघत मला झोप लागली असते. मी झोपतो, टीव्ही चालू असतो, मला अजिबात टीव्हीचा डिस्टर्ब होत नाही. टीव्ही बंद केल्यानंतर मला डिस्टर्ब होतो. दिवसा जर मला थोडीशी आळस आला, मी झोपायला लागलो, तर मी टीव्ही बंद करायचा नाही म्हणून स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असते. टीव्ही बंद करायचं, चालू दे टीव्ही, काय अडचण नाही, डिस्टर्ब करायचं नाही. झोप लागली की झोपायचं, त्याला डिस्टर्ब करायचं नाही, कारण हॉर्मोन सिक्रेट झालेलं आहे झोपीचं. त्या हॉर्मोनला डिस्टर्ब केलं तर पुन्हा सगळं अनस्टेबल होतं. म्हणून सकाळी उठताना सुद्धा काय की हॉर्मोननं जाग आणलेली असते तुम्हाला. म्हणून ते जर हॉर्मोनला जर डिस्टर्ब केलं तर तुम्हाला जाग येत नाही. मग आपण सिक्रेट होऊन काय उपयोग आहे? यांनी झोपायचं ठरवलं तर मी काय करणार? मी आता सिक्रेटच होत नाही, म्हणून तेही कन्फ्युजन होतं. सिक्रेट होऊ की नको, होऊ की नको, हो नको, नो हो नको, असं करत जातं. आणि मग ते काय पण करतं. मग कधी जाग येते कधी झोप येते माहिती. म्हणून लक्षात ठेवायचं, these all are because of the hormones. These hormones can be of different types based on their chemical properties. हे हॉर्मोन्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात. 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे हॉर्मोन्स, नॉट हॉर्मोन्स बट एंडोक्राइन मॉलिक्युल्स असं म्हणूयात आपण, कारण सगळ्यांनाच हॉर्मोन म्हणता येत नाही बऱ्याच वेळा. दे आर ऍक्टिंग ऍज अ हॉर्मोन. म्हणून केमिकल मॉलिक्युल्स और एंडोक्राइन मॉलिक्युल्स म्हटलं तरी चालेल. हॉर्मोन्स. These hormones can be of different type. ठीक आहे. पहिला, बेस्ड ऑन द केमिकल कंपोजिशन. कुठल्या प्रकारचे केमिकल कंपोजिशन आहे त्याच्यावर. पहिला, अमाइन हॉर्मोन्स. अमाइन्स.
दे कंटेन अमिनो ग्रुप, अमाइन ग्रुप इज प्रेझेंट. या त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये काय महत्वाचा असतो, अमाइन ग्रुप प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. अमिनो ग्रुप लक्षात ठेवा इज प्रेझेंट. दे कंटेन अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप कुठला असेल, NH3, ठीक आहे, NH2 असेल. NH2 ग्रुप आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये NH2 ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्या प्रकारचे हार्मोनला काय म्हणायचं, अमाइन हार्मोन असं म्हणायचं. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमाइन हार्मोन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. कॅटेकोलामाइन्स, कॅटेकोलामाइन्स असं म्हटलं तरी चालेल. कॅटेकोलामाइन्स, कॅटेकोलामाइन्स, these are secreted by the adrenal gland. कोण सिक्रेट करतं, adrenal gland. adrenal gland. adrenal gland चे कॅटेकोलामाइन्स जे आहेत ते सगळे काय अमाइन्स असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन सुद्धा असलेले बघायला मिळतात. अजून काही मॉडिफिकेशन्स या कॅटेकोलामाइन मध्ये दोन आपण घेतो, इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन. कॅटेकोलामाइन्स आर ऑफ टू डिफरंट टाइप. कुठले, इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन, ठीक आहे, किंवा ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन, त्याची नावं लक्षात ठेवा. सगळीच लिहितो, इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन. किंवा त्यालाच काय म्हणायचं, ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन, ठीक आहे. त्याला दोन नाव, ॲड्रेनालिन, इपिनेफ्रिन, सेम आहे, त्याच्यात काय बदल आहे. नॉरॲड्रेनालिन अँड नॉरइपिनेफ्रिन दोज आर सेम, एकच आहे, त्याच्यात काय बदल आपल्याला हे मोलेक्युल्स असलेले बघायला मिळतात, ठीक आहे. अजून काही मोलेक्युल्स असतील, पिनियल ग्लॅंड असेल, मेलॅटोनिन, मेलॅटोनिन, मेलॅटोनिन बाय पिनियल ग्लॅंड, pineal gland. That melatonin is also a amine group and it is a sleep hormone. लक्षात ठेवा. आता जे मी इथं बोललो ना झोपेचं सगळं हे ह्या हार्मोन बद्दल होतं, ठीक आहे. आपल्याला बोलायच्या नंतर मग मी त्याचं नाव लगेच सांगितलं नाही, डिस्कस केलं नाही, सस्पेन्स राहायला पाहिजे असं, ठीक आहे. तर मेलॅटोनिन आपल्याला असले असे हे सगळे जे हार्मोन्स आहेत आपल्याला काय बघायला मिळतात, किंवा मॉडिफिकेशन ऑफ सम अमिनो ऍसिड, बरोबर. काही अमिनो ऍसिडचे मॉडिफिकेशन असतात. थायरॉक्सिन हार्मोन, थायरॉइड हार्मोन म्हणायचं, थायरॉक्सिन, थायरॉक्सिन इट इज डिराइव्ड फ्रॉम द टायरोसिन, टायरोसिन अमिनो ऍसिड, टायरोसिन इज अ अमिनो ऍसिड, रिमेंबर. टायरोसिन पासून तयार झालेलं थायरॉक्सिन असलेलं बघा, ठीक आहे. तर हे टायरोसिन अमिनो ऍसिड काय होतं, याच्यात मॉडिफिकेशन होतं आणि थायरॉक्सिन नावाचं हार्मोन तयार होतं. दॅट इज ऑल्सो कंटेन अमिनो, ठीक आहे. अमिनो, नायट्रोजन त्याच्यामध्ये असतो. असे जे सगळे आहेत त्यांना काय म्हणायचं, अमाइन हार्मोन्स असं. दीज आर सिक्रेटेड बाय थायरॉक्सिन. कोणी सिक्रेट केले, थायरॉइड ग्लॅंड, बरोबर. थायरॉइड ग्लॅंड सिक्रेट्स म्हणजे थायरॉइड ग्लॅंडचे हार्मोन असतील, पिनियल ग्लॅंडचं मेलॅटोनिन असेल किंवा ॲड्रेनल ग्लॅंडचं कॅटेकोलामाइन्स असतील. दीज आर ऑल अमाइन हार्मोन्स. म्हणून हे अमाइन हार्मोन्स आपल्याला वेगळे असतील बघा. स्पेशली अमाइन एक अमिनो ग्रुप आपल्याला त्याच्यावरती प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. आता अमिनो ग्रुप असला म्हणजे ते अमाइन झालं का, नाही, असंही नाही. कारण अमिनो ग्रुप असणारे अजून काही मॉलिक्युल्स आहेत ते आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घेतो. फक्त अमिनो ऍसिड जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला आपण एकच अमिनो ऍसिड इन्व्हॉल्व असेल किंवा दोन अमिनो ऍसिड असतील जास्तीत जास्त आणि त्याचं पूर्ण मॉडिफिकेशन झालेलं असेल आणि देर इज नो अदर काइंड ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट, म्हणजे पेप्टाइड बॉन्ड नसेल तर आपण त्याला अमाइन्स असं म्हणतो. जर अमिनो ऍसिड आहे आणि त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे देन वी कॉल देम इनटू द डिफरंट ग्रुप्स, ठीक आहे. म्हणून दुसरा ग्रुप आपल्याला सांगता येईल, दॅट इज अ पेप्टाइड हार्मोन्स. Peptide hormones. These peptide hormones are form of a short chain of amino acid. Amino acid की छोटी चेन असते and it contains peptide bond. Peptide bond.
बायोमॉलिक्युल्स मध्ये मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल पेप्टाइड बॉन्ड काय असतो. पेप्टाइड बॉन्ड CONH आठवतंय का. आणि दोन अॅमिनो ऍसिड मध्ये प्रोटीन तयार होत असताना बॉन्ड असतो C डबल बॉन्ड ONH. इकडं एक अॅमिनो ऍसिड, हे अॅमिनो ऍसिड 1, हे अॅमिनो ऍसिड 2. बरोबर. त्या दोघांमधला जो बॉन्ड असतो त्याला काय म्हणायचं, पेप्टाइड बॉन्ड असं म्हणायचं. असा बॉन्ड असला की त्या प्रकारच्या हार्मोनला आपण काय म्हणणार, पेप्टाइड हार्मोन्स असं म्हणणार. बरोबर. पेप्टाइड हार्मोन्स. These peptide hormones are secreted by the different glands of the glands. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड. फॉर एक्झाम्पल हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस न सिक्रेट केलेली हार्मोन्स, वेगवेगळे हार्मोन्स बघा हायपोथॅलॅमसची. ऑक्सिटोसिन, ADH, anti diuretic hormone, and some others. For example, gonadotropin releasing factor, GnRH. असे वेगवेगळे प्रकारचे सगळे भरपूर आहेत आपल्याला ते बघायचे हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स. सगळे जे हायपोथॅलॅमिक हार्मोन्स आहेत दोज आर द पेप्टाइड, शॉर्ट पेप्टाइड्स. लक्षात ठेवायचं. त्याच्यात किती फ्यू मोलिक्युल्स ऑफ अॅमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट. फ्यू अॅमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट. शॉर्ट चेन ऑफ अॅमिनो ऍसिड म्हणून मी म्हटलेलं आहे. जरी आपल्याला तिथं शॉर्ट ऑर लॉंग असं दिलेलं असलं तरी ती नाही. रिमेंबर, व्हॉट इज डिफरन्स इन द पेप्टाइड अँड प्रोटीन. तुम्हाला कधी कोणी सांगितलंय त्याच्या अगोदर बायोमॉलिक्युल्स मध्ये पेप्टाइड आणि प्रोटीन. ज्या प्रोटीन मध्ये अॅमिनो ऍसिडची संख्या 2 ते 10 च्या मध्ये असते. किती? 2 ते 10. फ्यू अॅमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट. फ्यू म्हणजे किती? 10 असेल किंवा जास्तीत जास्त 15-20 ला सुद्धा पेप्टाइड कधी म्हटलं त्याला काय म्हणायचं, पेप्टाइड असं. त्याला काय म्हणायचं, पेप्टाइड असं. इफ द नंबर ऑफ अॅमिनो ऍसिड गोज बियॉन्ड द 10 and 100s, 100 अॅमिनो ऍसिड पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. प्रोटीन कोणाला म्हणायचं, इफ द नंबर ऑफ अॅमिनो ऍसिड प्रेझेंट इन द चेन more than 100, at that time we call them as a protein. म्हणून पेप्टाइड आणि प्रोटीन मधला डिफरन्स लक्षात ठेवायचा. फ्यू अॅमिनो ऍसिड अप टू 100 म्हणा, फ्यू असं म्हणून टाका. आकडा फिक्स आहे बघा. वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते काय कन्फ्युजन जास्त करून घ्यायचं नाही. फ्यू अॅमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट. शॉर्ट अॅमिनो ऍसिड चेन इज नथिंग बट द पेप्टाइड. इफ इट गोज बियॉन्ड द 100 then it is a long chain and that long chain is nothing but the प्रोटीन्स मध्ये जास्त आपल्याला असलेली बघा. सो दीज आर द पेप्टाइड हार्मोन्स. पेप्टाइड हार्मोन्स मध्ये पेप्टाइड असलेली बघा मिळते. तर प्रोटीन हार्मोन्स, प्रोटीन्स हार्मोन्स दोज आर विथ अ लॉंग चेन प्रोटीन्स. प्रोटीन्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघा म्हणून त्याला प्रोटीन हार्मोन असं म्हणायचं. प्रोटीन. दीज प्रोटीन हार्मोन्स आर secreted by the many different glands. For example, pituitary gland. Pituitary gland secretes a peptide hormones, protein hormones. Pituitary gland चे सगळे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात हार्मोन्स असलेले बघायला मिळतात. ते काय सगळे प्रोटीन हार्मोन्स. फॉर एक्झाम्पल TSH, FSH आहे, LTH आहे किंवा त्याला LH असं म्हणतो किंवा GH ग्रोथ हार्मोन आहे किंवा काही इतर पॅनक्रियाने सिक्रेट केलेले हार्मोन्स आहेत. इन्सुलिन, पॅनक्रियास त्यांचे हार्मोन्स आहेत काय, दोज आर द प्रोटीन हार्मोन्स. दोज आर प्रोटीन हार्मोन्स which are secreted by this pancreas. अजून आपल्याला बघायला मिळतं रिलॅक्सिन, काही युटेरस किंवा ओव्हरीज न सिक्रेट केलेला आपल्याला बघायला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ते काय, प्रोटीन हार्मोन्स असलेले बघायला. सो दीज आर द प्रोटीन हार्मोन्स. अनदर ग्रुप वी कॅन सी दॅट इज नथिंग बट द स्टेरॉइड हार्मोन्स. और पहिला आपण फॅटी ऍसिड हार्मोन्स बघूया. फॅटी ऍसिड हार्मोन्स दोज आर फॉर्म ऑफ फॅटी ऍसिड चेन्स. लक्षात ठेवायचं. फक्त फॅटी ऍसिड चेन जर तयार असेल झालेलं असेल, व्हॉट इज फॅटी ऍसिड चेन? इट इज अ लॉंग चेन हायड्रोकार्बन्स.
फॅटी ऍसिड चेन म्हणजे काय? लॉंग चेन हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स, कार्बन इज अटॅच टू द हायड्रोजन. बरोबर. लगेच पुढे सुद्धा काय असेल? हायड्रोजन असेल. लॉंग चेन हायड्रोकार्बन्स. अँड फॉर एक्झाम्पल फॅटी ऍसिड हार्मोन जर बघितलं, प्रोस्टॅग्लॅंडिन. प्रोस्टॅग्लॅंडिन्स. ठीक आहे, प्रोस्टॅग्लॅंडिन. इट इज अ लॉंग चेन फॅटी ऍसिड. जवळजवळ त्याच्यामध्ये 30 कार्बनची चेन आपल्याला असलेली बघायला मिळते. लॉंग चेन फॅटी ऍसिड तयार झालेलं हार्मोन प्रोस्टॅग्लॅंडिन आपल्याला सांगता येईल. फिफ्थ ग्रुप ऑफ दिस हार्मोन इज अ स्टेरॉइड हार्मोन. Steroid hormones. Hormones secreted by the gonads. बघा, गोनॅड. त्याला आपण सेक्स हार्मोन्स असं म्हणतो. These sex hormones are the steroid. These are prepared or synthesized, or these are the derivatives of the cholesterol. हे कशाचे डेरिव्हेटिव्हज आहेत? कोलेस्टेरॉलचे आहेत. These are secreted by the gonad and adrenal gland as well. Adrenal gland. Androgens. Adrenal gland न काही केमिकल्स हार्मोन सिक्रेट केले असतात, तो ते सुद्धा काय? स्टेरॉइड. These are the derivatives of the cholesterol. हे कोलेस्टेरॉलचे डेरिव्हेटिव्हज आपल्याला असलेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे सगळे काय? स्टेरॉइड हार्मोन्स. लक्षात ठेवा. And last, it is not considered as a hormone, but it is an endocrine molecule. That is the NO or nitric oxide. ठीक है? नाइट्रिक ऑक्साइड सिक्रेटेड बाय द मेनी डिफरंट सेल्स. ठीक आहे, स्पेसिफिक सेल्स नाही, नर्वस सेल्स सुद्धा नाइट्रिक ऑक्साइड सिक्रेट करतात. काही ब्लड वेसलच्या सेल नाइट्रिक ऑक्साइड सिक्रेट करतात. काही ब्लड सेल्स नाइट्रिक ऑक्साइड सिक्रेट करतात. अँड इट इज युज्ड फॉर द रिलॅक्सेशन ऑफ द ब्लड वेसल्स. ब्लड वेसलच्या रिलॅक्सेशनसाठी आपल्याला हे नाइट्रिक ऑक्साइड फार महत्त्वाचं असलेलं बघायला. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये वर्क केलेले बघायला मिळतात. दे आर इन्व्हॉल्व्ड इन द परफॉर्मिंग or controlling, regulating different types of the processes in the body. So, amine hormone, peptide, protein, fatty acid, steroid, nitric acid. These are the different kinds of the hormones. आपल्याला पुढे बघायचंय हे हार्मोन्स कोण सिक्रेट करतं. जे आपण मध्ये जी नावं सांगितली ग्लँडची, त्या ग्लँड बघायच्या आणि त्याच्यानंतर काही ठराविक अशा ग्लँड आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे, आज आपण थांबूया. ठीक आहे.